आणि ज्यांनी भगवंत उभा केला असे आमचे इस्लामिक ऑफिसर कुरुंदवाडचे लाईन जमदगिरी सर, इथे आलेले सगळ्या क्लबचे विविध संघटनेचे अध्यक्ष पण इथे आलेले मला मान देऊन, त्यामध्ये मी प्रथम त्यांचं स्वागत करतो. निरामय प्रतिष्ठानच्या योग शिक्षका श्रीमती मनीषा दामले मॅडम, आमचे युनायटेडचे माझे गुरुवर्य ज्याच्यामुळे मी आज इथे उभा आहे ते कानडे सर, मुकुंद कानडे सर. मला सतत त्यांचं मार्गदर्शन लागतात अशा थोर लेखिका सौ अंजली बर्वे मॅडम, आमच्या बरोबर सतत त्या पाठिंबा देणारे, त्या आमच्या भजनी मंडळात पहिल्यापासून आमचे गुरुवारी असणारे थोर गायक संगीत विशारद राजाभाऊ शेट्टीकर. सतत इथंही गेल्या 2 वर्षापूर्वी ज्यांनी व्याख्यान दिली विवेकानंद डॉक्टर अमिताभ बच्चन याच्यावर, असे आमचे मित्र थोर व्याख्याते आदरणीय मंदारजी हो, दांडेकर क्लासेसचे माझे मित्र श्री दांडेकर सर, लायन्स क्लब सावर्डेचे गिरीश कोकाटे व सहकारी व अध्यक्ष, चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजयजी जाधव साहेब, तसेच वरिष्ठ अधिकारी नगर परिषदेचे मंगेश पेडांकर साहेब, लायन्स क्लब आयडियाचे अध्यक्ष व सर्व सहकारी, लायन्स क्लब गॅलेक्सीचे अध्यक्ष व सर्व सहकारी, लायन्स क्लब युनिटीचे अध्यक्ष व सहकारी, सर्व लिओन लायन्स सदस्य, ज्येष्ठ पत्रकार श्री ओंकारजी रेडेकर, ज्येष्ठ पत्रकार पिटके साहेब, जमदग्नी मॅडम, लायन्स बोहागरचे अध्यक्ष व सर्व सहकारी, तसेच या मंचावर उपस्थित आमचे मार्गदर्शक जे 22 क्लबचे नेते आहेत की ज्या 22 क्लबमध्ये पुढे जाणारे आहेत, हे सावर्डे क्लबचे आमचे मित्र डॉक्टर MJ डॉक्टर निलेशजी पाटील, या झोनच्या झोन 1च्या ज्या मला वाटते वर्षभर आवडवणार आहेत त्या MJ डॉक्टर शमीना पालकर. आणि आज आमचे फक्त जरा याची गोष्ट आहे की माझा मित्र तिचा सेक्रेटरी म्हणून त्याची आई आजारी असल्यामुळे मिलिंद उद्या येऊ शकला नाही, आणि सहशिक्षक आमच्या पुतळ्या श्यामपालांचे बसलेले आणि माझ्यावर ते सर्व प्रेम करतात अशा विविध संघटनेचे इथे सदस्य आहेत. त्यांचा मी या कार्यक्रमासाठी माझ्या प्रेम करत असल्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद आभार मानतो. या 2002ला मी तेव्हा अध्यक्षपद स्वीकारले होतो, तेव्हा साधारण दिवसाला एक अशी साधारण 450 ऍक्टिव्हिटी झालेल्या होत्या आणि डिस्ट्रिक्टमध्ये 1 नंबरचा क्लब होता, ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये पण आणि ऍक्टिव्हिटीमध्ये पण. अशा अनेक ऍक्टिव्हिटी. महोत्सव पण, पहिला महोत्सव आम्ही 2002-2003ला मला वाटतं पवन तलाव मैदान घेतलं. तेव्हा फार मोठा तिथे असा आत्ता जसा आपण मोठ्या प्रमाणात घेतो तसा नव्हतं, पण तेव्हाही सुद्धा आम्हाला 3 ते 4 लाख फंड रेझिंग झालेलं होतं. त्याच्यानंतर 2005, 2006-07ला आदरणीय अंजली कदम उपस्थित आहेत, त्यांचं इथे आभार मानतो. त्याच्यानंतर 2005-06ला मी 2 चेअरमन झालो. काही माझं आत्ताचं जे पुस्तक आहे लायनिझमचं मराठीचं पुस्तक नव्हतं, हे ग्रासरूट लेवलला इंग्लिश जाणतात पण इंग्लिश परिपूर्णता नसते इंग्लिशमधून अर्थ घेण्याची, त्याच्यासाठी आपल्याकडे तो ग्रासरूट लेवल आहे, ते मी पण त्याच्यामध्ये तो सगळेच येतात. मराठीतून परिपूर्ण असलेलं बेसिक नॉलेज देणारं पुस्तक मी माहिती घेतली 2005-06ला गोवा येथे कॉन्फरन्समध्ये छापलं. अनेक अजून त्याचा अभ्यास करतात आणि मला कायम म्हणतात की तुमच्या पुस्तकाचा काही उतारा मी घेऊ का. मला आनंद होतो की आपण पुस्तक छापल्यामुळे हा पुढच्या मेंबरना, नवीन मेंबरना फायदा होतो. त्याच्यानंतर 2007ला मी अध्यक्ष झालेलो होतो. त्याच्यानंतर आत्ता परत अध्यक्ष झालोय. तर अध्यक्ष होताना आत्ता खरं मला थोडं अध्यक्ष व्हायची तयारी नव्हती, प्रामाणिकपणे सांगतो. मी म्हणाल की बाकी मेंबर कुणी नाहीत काय, लायनिझमने नवीन नेतृत्व निर्माण केलं नाही का, आहेत आमच्यात, पण अध्यक्षांच्या पुढे असणारे काम करणारे लोक आहेत. अमोल शेठ आहेत, मिलिंद मेहता आहे, नितीन बोधरे आहेत,
हेमंत डांगे आहे, शांतीलाल गांधी आहे, तसे 101 आहे. पण थोडे का ते घाबरतात मला समजत नाही. काही वर्षात त्यांनी पुढे यावं, आमचा पूर्ण पाठिंबा तुमच्यासाठी आहे. जेवढं जमेल तेवढं आपण करूया. पण एखाद्या अध्यक्षावर ठीक आहे, मी जबाबदारी घेतली, क्लब सक्षम असेल तर पुढे आपण सगळे सक्षमपणे आपण एखाद्या ऍक्टिव्हिटी राबवू शकतो. यंदा आताच आपल्या समोर मुख्याधिकारी साहेब बसलेले, वेळांकर साहेब बसलेले, त्याचा मी फायदा घेणार आहे. यंदाच्या वर्षात मला एक चांगलं परमनंट ऍक्टिव्हिटी समाजासाठी करायची, समाजासाठी काहीतरी या वर्षभरात करून द्यायचं. आपले ते उद्योग सागरचे उद्योजक आहे राजू शेठ जोशी, त्यांनी पण मला काही गोष्टी सांगितल्या, त्याच्याबरोबर मीटिंग घ्यायची. त्या ह्याच्यामधून जर आपण काही चांगलं कार्य करू शकलो की नगर परिषद आणि लायन्स क्लबचे बोर्ड या माध्यमातून एक चांगलं ठळक लोकांना समाजापैकी उपयोगी पडणार असं जर कार्य केलं तर ते समाज उपयोगी पडेल आणि त्याचा फायदा हा सगळ्यात तळागाळापासून होईल. त्याच्यानंतर की आता या मल्टिपलमध्ये टोटल डिस्ट्रिक्टमध्ये 64 म्हणजे आजपर्यंत रेकॉर्ड रेट आपल्या डिस्ट्रिक्टने मल्टिपलमध्ये म्हणजे 4 डिस्ट्रिक्ट म्हणून एक मल्टिपल होतं. या मल्टिपलला आतापर्यंत एखाद दुसरं आपलं अवॉर्ड असायचं. यंदा 64 अवॉर्ड आपल्या डिस्ट्रिक्टने घेतले. 32-34-1 हा जो आपला डिस्ट्रिक्ट आहे म्हणजे मला वाटतं 74 क्लबचा डिस्ट्रिक्टने 64 अवॉर्ड घेऊन आपलं रेकॉर्ड ब्रेक केलेलं आहे. यंदा बघूया माझ्यातून काय घडतंय. हे दोन्ही माझे खंबे, दोन्ही कंदे माझे काय माझ्या पाठीशी उभे आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पण यंदाही काहीतरी करेन. आता हे जे पुस्तक 2005 साला छापलं त्याच्यानंतर पुढचं अपडेट असणारं पुस्तक आमचं इन्स्टॉलेशन आहे डिस्ट्रिक्टचं, त्या माझं पुस्तकाचं लिखाण चालू आहे. पुढचं अपडेट असलेलं 2026 पर्यंत 200 पानी पुस्तक 2 ऑगस्टला सोलापूरमध्ये मला वाटतं प्रकाशन करण्यात येईल. या आणखीन परिपूर्ण माहिती असलेलं त्याच्यानंतर काही जे चेंजेस झालेले आहेत डिस्ट्रिक्टमध्ये, मल्टिपलमध्ये, इंटरनॅशनलमध्ये काय चेंजेस झाले त्याची मराठीतून वाटणारी माहिती. सगळ्यात इंग्लिशचा अर्थ उमगत नाही, सत्य शिकलेल्या लोकांना पडत नाही, तर ती चांगल्या प्रकारे समजावी याच्यासाठी माझी धडपड आहे. त्याचबरोबर दोन पुस्तकांचं पण लिखाण आहे, ते पण मी करतो. योगासन आणि आसन, योगासन आसन चालणं ह्याच्यात पण माझं पुस्तकात लिहिलं. ती माझी आवड आहे, ते मी पुढे नेणार आहे. मी झोनमध्ये ताकीद क्लब आणि रिजनमध्ये पॉलिस क्लब यांना मी साक्षी सांगतो की यंदाही मी जसं 2002ला मी माझी घोडदौड केली ती तशी यंदाही हीच घोडदौड माझी ठीक आहे 20 वर्षांपुढे पुढे होणार 22 वर्षांत, पण तीच माझी जोडून मी नक्की 100% दाखवेन. सगळे क्लब माझ्या पाठीशी. मी बाकीच्या आलेल्या सगळ्या क्लबला विनंती करेन की आपण चांगल्या प्रकारे जी आपण एकटा क्लब करू शकत नाही ती जॉईंट ॲक्टिव्हिटी करून आपण एक चांगलं समाजासमोर एक चांगलं उद्दिष्ट, चांगलं सेवाकार्य घडवूया आणि या सेवाकार्यातून पुढची वाटचाल आहे ते आपण घडवूया. जे आज आले, ज्यांनी मला सहकार्य केले, हे ट्रेन करून माझ्या इथे आले, त्यांना सगळ्यांना मी ऋणी राहील. ज्यांना जरी मी अध्यक्ष असतो मला जी काय माहिती आहे ती त्यांना मी द्यायचा प्रयत्न करेन माझ्या माध्यमातून. मग आता मी इथेच थांबतो. जय हिंद.